गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ सुरू आहे। आता जर आपण पाहिलं तर केंद्रात मंत्रिमंडळामध्ये एक विस्तारामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 2 ते 3 मंत्रिपद मिळावं यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना ही प्रयत्नशील आहे। दुसरीकडे 6 खासदारांना फोडून जे ठाकरे गटाचे होते त्यांना फोडून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये आणलेलं आहे आणि त्यातून देखील एकाला मंत्रिपद मिळालं पाहिजे अशी देखील एक मागणी आहे। शिवाय शिवसेना पक्ष चिन्ह आणि ते नाव याची सुनावणी सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी हे केंद्रस्थानापासून ते राज्य पातळीपर्यंत आपल्याला शिवसेनेमध्ये घडताना पाहायला मिळत आहे। पण हे सगळं सुरू असताना आता एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये एक कुठेतरी एक खंत जी आहे ती व्यक्त केली जाते मनातून की पक्षवाढीसाठी सध्या काहीच पावले ही उचलली जात नाहीयेत आणि काही भाग आहेत ते भाग नेमके कोणते आहेत तिकडून पक्षवाढी ही होत नाहीये असं एकनाथ शिंदे यांचं मत आहे। त्यामुळे कुठेतरी आज जी प्री कॅबिनेट बैठक झालेली आहे, आज नाही झाली, जी मागच्या काही दिवसांमध्ये प्री कॅबिनेट बैठक झालेली आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते त्यांच्या मंत्र्यांकडे मांडलेले आहेत आणि म्हटलं जातंय या सगळ्यामध्ये 4 मंत्र्यांना त्यांच्या स्वतःच्या 4 मंत्र्यांना झापलं देखील आहे आणि एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमका काय काय विषय असू शकतोय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेतोय। तर जसं मी तुम्हाला सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या 4 मंत्र्यांना एकूण झापलं आहे, तंबी दिलेली आहे। त्यातील एकनाथ शिंदे यांचे नेमके मंत्री कोण कोण आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊ। एक म्हणजे संजय शिरसाट, दुसरे आहेत प्रताप सरनाईक, तिसरे आहेत भरत गोगावले, चौथे आहेत प्रकाश आंबेडकर, उदय सामंत, संजय राठोड, दादाजी भुसे आणि गुलाबराव पाटील। अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांचं मंत्रिमंडळ जे आहे ते 7 ते 8 मंत्री जे आहेत ते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, त्यांच्या पक्षातून आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचीच प्री कॅबिनेट बैठक ही झाली। आता या बैठकीमध्ये म्हटलं जातं एकनाथ शिंदे यांनी जणू त्या मंत्र्यांची शाळाच घेतली। शिंदे त्यांच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज पाहायला मिळाले होते पूर्ण बैठकीमध्ये। ते काय म्हणाले तर जनतेची कामे करा, मतदारसंघात पक्षवाढीवर लक्ष द्या आणि हे जमत नसेल तर मंत्रिपदावरून काढण्याचा थेट इशारा देखील दिला असल्याचं आता माध्यमे सूत्रांच्या हवाल्याने सांगतात। सूत्र असं देखील सांगतात की काही मंत्र्यांना शिंदेंनी एक झापलं, त्यानंतर त्यांच्या कामगिरीवरती शिंदे हे अजिबात समाधानी नव्हते आणि महत्त्वाचं म्हणजे जे भाग मी मगाशी तुम्हाला सांगितले की या भागामध्ये शिवसेना वाढीसाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं पाहिजे तर ते भाग त्यांनी मेन्शन केले। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पक्ष वाढला पाहिजे असं शिंदेंना वाटतं आणि त्यानुसार तुम्ही कामं करा अशा प्रकारचा एक इशारा जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिलाय। या सगळ्या बाबी सोडून शिंदेचे मंत्री काही वेगळ्याच गोष्टींमध्ये देखील चर्चेत असल्याचं ते स्वतः म्हणाले। आता यामध्ये एक मध्यंतरी तुम्ही जर बातमी ऐकली असेल की जेव्हा दिपके यांचं आंदोलन झालं तर त्या आंदोलनानंतर म्हणजे सरकार विरुद्ध आणि महायुती विरुद्ध एनडीए विरुद्ध जे दिपकेंनी आंदोलन केलं ते आंदोलन संपल्यानंतर शिंदेचे 2 मंत्री हे त्यांना दिपकेंना छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या घरी भेटायला गेले होते। आता यामध्ये मंत्री संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांच्या भेटीमुळे जे ते दिपकेंना भेटले त्यांच्या भेटीमुळे शिंदेंनी नाराजी व्यक्त केलेली आहे त्या मंत्र्यांकडे असं देखील म्हटलं जात आहे। दिपके यांना परस्पर भेटायला तुम्ही का गेलात अशी विचारणा देखील एकूण एकनाथ शिंदे यांनी केली। महायुतीची भूमिका ठरली असताना ही भेट शिंदेंना पटली नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि भाजप पक्ष या भेटीमुळे नाराज असल्याचं देखील एकूण बोललं गेलं। त्याच्यामध्ये बावनकुळेंनी तर म्हटलं की कडक कारवाई केली पाहिजे, हे असं बावनकुळे यांनी म्हटलं असल्याचं देखील सकाळसारखे वेब आर्टिकल सांगतात। आता या सगळ्यामध्ये एकूण मंत्रिपदावरती गदा येणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे संजय शिरसाट हे जास्त प्रमाणात भरडले असल्याचं पाहायला मिळालं। कडूंपेक्षा देखील जास्त संजय शिरसाट यांच्यावरती हे संपूर्ण प्रकरण एक भोवती पाहायला मिळत होतं। आता शिंदेंनी या पक्षवाढीला घेऊन फक्त त्यांच्या मंत्र्यांना झापलंय का तर तसं देखील नाहीये। मागच्याच काळामध्ये त्यांनी नगरसेवकांना देखील या संपूर्ण विषयाला घेऊन त्यांच्या बैठकीमध्ये देखील टार्गेट केलेलं आहे, पक्षवाढीसाठी टार्गेट केलेलं आहे। भाईंदर उत्तन येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी नावाची एक जागा आहे, त्या जागेवरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि अंबरनाथ बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक एकत्र जमले होते
आता या वेळेला त्यांचं प्रशिक्षण शिबिर जेव्हा आयोजित करण्यात आलं होतं तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्या नगरसेवकांना देखील झापलं. नगरसेवकांना काय म्हणाले एकनाथ शिंदे, तर नगरसेवक नगराचा मालक नाहीये, तो सेवक आहे, अशा शब्दांमध्ये त्यांना झापलं. आणि काहींना वाटतं निवडून आलो म्हणजे संपूर्ण सातबारा नावावर झाला, तर असे जे करतील त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये 9-2-11 केलं जाईल, अशा प्रकारचं वक्तव्य देखील एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रशिक्षण शिबिरमध्ये केलेलं आहे. त्यामुळे महापालिका महासभेत शेवटपर्यंत बसणारा जो लोकप्रतिनिधी आहे तसा तुम्ही बना. काही ना काही तो व्यक्ती जो आहे, जो शेवटपर्यंत बसतो, तो शिकत असतो, पण फक्त हजेरी लावून 2-3 विषय बोलून तुम्ही तिकडून निघून जाऊ नका, असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या नगरसेवकांना सांगितलेलं आहे, सगळ्यांचं ऐकत जा. एकूण जसं शाळेमध्ये आम्हाला शिक्षक म्हणायचे की तुम्ही ऐकत जा, शेवटपर्यंत सगळ्यांचं ऐका, अशा प्रकारचं जे वक्तव्य आहे ते एकनाथ शिंदे अजूनही त्यांच्या नगरसेवकांना करताना पाहायला मिळतात. आता या सगळ्यामध्ये एकूण मुख्यमंत्री कसे ते झाले होते, कशा प्रकारे त्यांनी राज्याचा गाडा हाकलेला आहे आणि यासाठी त्यांना कशी शाखा प्रमुखापासून एक मेहनत करावी लागलेली आहे, ती सगळी मेहनत देखील त्यांनी नगरसेवकांना सांगितलेली आहे. ते म्हणतात की आपल्या मनापासून आणि प्रामाणिकपणे लोकसेवा आणि जनसेवा हाच तुमचा अजेंडा असला पाहिजे. तर अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना झापलेला आहे. एकूण नगरसेवकांना देखील ते आता टार्गेट करतायत. त्यांचा पक्ष वाढे हाच एक महत्वाचा मुद्दा आता 2029च्या दृष्टीने आहे. त्यामुळे कामं करा, चर्चेमध्ये चुकीच्या कारणांमुळे येऊ नका, कामांमुळे चर्चेत या, विकासांमुळे चर्चेत या, अशा प्रकारची मागणी जी आहे, एक विनवणी जी आहे, विनवणी म्हणण्यापेक्षा आपण आदेश वजा इशारा म्हणू, अशा प्रकारचा इशाराच हा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना केलेला पाहायला मिळतंय. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.